तुम्हारे साथ हैं। पांगरकर सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक है, हम सब एक है। हा कोणा एका कामगाराचा एखाद्या कुठल्या कंपनीच्या कारखान्याचा प्रश्न नाही, तर हा देशभरातल्या EPS 95 कामगारांचा प्रश्न आहे। ती संख्या फार मोठी आहे, 70 लाखाच्या वर ही संख्या आहे आणि हे सगळे कामगार हक्काचं मागतात की आज त्यांची जर पेन्शन पाहिली ते आकडे पाहिल्याच्या नंतर याच्यात काही एक वर्ष जेवण पण नाही ना, कोणाला 500 रुपये पेन्शन, काही जणांना तर 200-300 पण रुपये पेन्शन मिळायची। आता या काळामध्ये जे रिटायर आहेत त्यांना फार तर हार्डली 3000 रुपये 3500 रुपये पेन्शन मिळते। तर ती 7500 करा आणि मेडिकल सुविधा उपलब्ध करून द्या, यासाठी अनेक वर्षांपासून या आपल्या छत्रपती संभाजीनगर मधून ही मोहीम चालू आहे। बुलढाण्यासारख्या ठिकाणी मागच्या 3-4-5 वर्षापासून साखळी उपोषण सुरू आहे, 6वं वर्ष सुरू झालेलं आहे। कमांडर अशोक राऊत हे योद्ध्यासारखं लढतात, सगळं आयुष्य त्यांनी या पेन्शन साठी वाहून घेतलेलं। खरं म्हणजे 2014 सालीच हे आश्वासन मिळालं होतं की आमचं सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू। अनेक कामगार केंद्रीय कामगार मंत्री झाले, हेमा मालिनी सारख्या प्रख्यात सिने अभिनेत्रीने याच्यात लक्ष घातलं, परंतु प्रश्न सुटताना दिसत नाही। त्यामुळे या वयामध्ये की जे वय लढण्याचं नाही तरीही हे बहादर एखाद्या सैनिकासारखं लढतायत, खरं म्हणजे यांच्या त्या जिद्दीला, त्यांच्या त्या संघर्षाला सलामच केला पाहिजे। आता तरी हा प्रश्न सुटेल या आशेवरती, आपली पेन्शन वाढेल या आशेवरती। पण आता परिस्थिती अशी आहे की यांची वय 60च्या पुढे म्हणजे 70-75 अशी झाली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने ते ग्रासलेले, औषधाचा खर्चच त्यांना सध्या जे काही पेन्शन मिळते त्याच्यातून भागत, बाकीच्या गोष्टी लांबच राहील। आणि म्हणून ह्युमॅनिटी ग्राउंडवर जाऊन, माणुसकीच्या पातळीवर जाऊन का होईना या 60-70 लाख कामगारांचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे। ते त्यांच्या हक्काचं मागतायत, जास्तीचं काहीही मागत नाहीत। आणि यासाठी हा लढा हे खरं हे केंद्र झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर हे शहर केंद्र झालेलं, कारण इथं कामगारांची संख्या मोठी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन इथं लोक कंपन्यांमध्ये काम करतात आणि इथं औद्योगिक वसाहत सुद्धा वाढलेली। इकडना पूर्वी एक होती, आता शेंद्रा, वाळू, तिकडे बिडकीन या सगळ्या ठिकाणी कंपन्या आलेल्या आहेत, परंतु कंपन्यांमधला कामगार हा सुरक्षित नाही। त्याला आज मी कामावर आहे उद्या येईल की नाही याची भीती वाटते। तर अशा सगळ्या एका वातावरणामध्ये हा कामगार अशाही अशा प्रकारचं जीवन जगत असताना सरकारचं एक कामच आहे की त्यांनी या लोकांना दिलासा दिला पाहिजे। जसं आता इथं सांगितलं गेलं, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, प्रत्येकासाठी योजना आहेत। लडक्या बहिणीसाठी योजना आहे, ज्येष्ठांसाठी नोकऱ्या आहेत, तरुणांसाठी योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना आहेत। त्याचं स्वागतच आहे, त्या योजना असायलाच पाहिजे। परंतु या ज्येष्ठ नागरिकांनी काय पाप केलं, ते त्यांचा हक्काचं मागतात, ते मिळालं पाहिजे। तो ज्या दिवशी मिळेल तो आनंदाचा दिवस ठरेल, त्याची आम्ही सगळे वाट पाहतो। धन्यवाद। आपलं संघटन त्यांनी उभं केलं आणि सगळ्या पेन्शनरांना जागृत करण्याचं काम कमांडर साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। 2 वेळेला आदरणीय पंतप्रधानाबरोबर त्यांची यशस्वी चर्चासत्र झालेलं आहे आणि पंतप्रधानांनी तत्वतः हा विषय मान्य केलेला आहे, परंतु अद्यापर्यंत इम्प्लिमेंट झालेलं नाही, ही शोकांतिका आहे। आता परवा दिल्लीला आमचा 29 आणि 30ला CWC मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये बरेचसे ठराव मंजूर करण्यात आले आणि त्या ठरावामध्ये असा एक ठराव मंजूर करण्यात आला की जर महाराष्ट्राचं इलेक्शन आणि हरियाणाच्या इलेक्शन पूर्वी जर आमचं काम नाही झालं तर आम्ही सरकारला मतदान करणार नाही। आज हा निर्णय पक्का झालेला आहे। आमच्याकडे एवढं मतदान आहे, सरकार अस्तित्वात येण्यासाठी 1.25 करोड मतदान लागतंय, परंतु 1 करोड आमचे पेन्शनर आहेत। आम्ही सरकारला बसवू शकतो आणि सरकारला सत्तेवरून बाहेर पण करू शकतो, ही आमची ताकद आहे।
पण आमच्या ताकदीच्या सरकारने अंत पाहू नये आणि आमच्या ज्या माफक योजना आहेत त्या सरकारने मान्य करून आमच्या पेन्शनधारकांना न्याय द्यावा ही आमची या माध्यमातून नम्र विनंती आहे. धन्यवाद. जीवनाचा असा लढा लढत ड्युटी केलेली 8-8 घंटे ड्युटी आम्ही केली. लहान लहान लेकरं अगदी छोटे नाणे बाळ घरामध्ये सोडून आम्ही ड्युट्या केलेल्या आहे. आणि आज कुठेतरी आम्ही त्यावेळेस काहीतरी आमचं स्वप्न होतं तर म्हणजे EPF वाल्याने ते कॉन्ट्रीब्युशन आमच्याकडून घेतलं. ते म्हातारपणी आपल्याला सुखाचे 2 घास खायला भेटतील म्हणून आम्ही ते कॉन्ट्रीब्युशन केलं. पण EPF वाल्याने सुद्धा आम्हाला धोका दिला. मालकाने आमची पिळवणूक केली. आणि आज जे काही बीजेपी सरकार आहे त्यांच्याकडून आशा होती की आम्हाला पेन्शन स्वरूपात आम्हाला थोडंफार तर भेटेल. कारण आजकालची मुलं शिकवली आम्ही त्या कष्टाने पण ती आज आम्हाला कुणाला विचारत नाही. मग आम्ही अशा परिस्थितीत आता आम्ही जायचं कुठे. आणि ज्या विधवा झालेल्या महिला आहेत त्या लोकांना तुम्ही पेन्शन ही पूर्ण द्यायलाच पाहिजे. अर्धी पेन्शन दिल्याने कसं आमचं भागणार आहे. कारण मुलं विचारत नाही, सुना विचारत नाही, समाजामध्ये कुठे आम्हाला काम देणार नाही. कारण शरीरामध्ये आता ती ताकद राहिलेली नाही. तुमच्याशी लढण्यासाठी सुद्धा आमच्यात ताकद उरलेली नाही. मग हा अंत का बघावा. तुम्ही ज्या योजना काढल्या त्या योजना त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नसताना तुम्ही योजना देता ही चांगली गोष्ट आहे. पण ज्याचे कष्ट आणि ज्याचं तुमच्याकडे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या लोकांना तुम्ही का वाढीत टाकलं. आणि आम्ही असं काय पाप केलेलं आहे बीजेपी सरकारचं माहित नाही. का बीजेपी सरकार आम्हाला त्रास देत नाही. कारण आमच्यात आता ताकद उरलेली नाहीये. आमचे शारीरिक कष्ट करून आम्ही थकून गेलेले आहे. आणि आता हा लढा कुठपर्यंत लढायचा. लढा करण्याचे दिवस संपलेले. त्याकरता मोदी साहेबांनी आता ह्या विधानसभेच्या अगोदर जी निवडणूक येणार आहे विधानसभेची त्याच्या अगोदर आमचं काम करावं. 10 जुलै आणि मला वाटतं 31 जुलैचा शेवटचा दिवस दिला होता. त्याच्यानंतर 10 जुलै दिली. आता 15 सप्टेंबर सांगितली. 10 सप्टेंबर 15 सप्टेंबर शेवटची तारीख सांगितली. मग अशी नुसत्या सारख्यावर तारखा देऊन आमचे फोटो भरणार आहेत का. कुठपर्यंत आम्ही विश्वास करायचा. कारण विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आजपर्यंत एकही गोष्ट झाली नाही. त्याच्याकरता साहेबांनी आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आमचं काम करावं. आमच्या पदात आमची पेन्शन काढून द्यावी एवढेच मी त्याला विनंती करते. आमचं काम करावं. आमचं काम केलं तर आम्ही तुमच्या बरोबर नसता आम्ही तुमच्या विरोधात. तुमचं नाव सांगा. आशा शेळके महाराष्ट्र कार्याध्यक्ष